लोकांनी शांत ऐकायचं आहे. संकेत भाऊ म्हणून ते छान बोलत आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं जे काय व्हॉट्सअपवर तुम्ही वाचता किंवा वाचत ते मला माहिती नाही, पण जे काय मी त्याचं ज्ञान पाहिल्यानंतर मला असं वाटतं की या जगामध्ये सत्य परिस्थितीत हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण शांत 12 वाजायचे कारण काय त्याला आपल्याला एक लोकांनी शांत ऐकायचं आहे. संकेत भाऊ म्हणून सगळ्यांना जय जगत, जय जिनेंद्र. आज वर्धमान महावीर यांचा जन्म कल्याण त्याच्या निमित्त आपण जन्मावलो. तर मला असं वाटतं की आज आपले कुठलेही तीर्थंकर असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती ते आपण समजून घ्यायला हवं. मी छोटासा एक गांधी विचारांचा अभ्यासक आहे. म्हणजे अहिंसा परमो धर्म याची शिकवण मी देशभर पसरवत असतो. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मला बोलवतात त्यासाठी. आणि तिथे तुम्ही बघाल तर माझ्या संकेत म्हणून युट्यूब चॅनलवर बघितलं तर अनेक लोक जे आधी हिंसा पाळणारे होते, म्हणजे हिंसा आवडायची त्यांना, ते आज अहिंसात्मक झाले. आणि ते का झाले तर त्याच्यात आपण काय होतं, अनेकांतवाद नावाचा एक सिद्धांत आहे तो समजून घेतला. अनेकांतवाद म्हणजे एक हाती आहे आणि त्याला 4 आंधळे त्याच्या भोवती जमा होतात. तर एक जण एका याला पायाला हात लावतो, दुसऱ्या पायाला, 4 पायांना जे लावतात त्यांना वाटतं की हाती म्हणजे खांबासारखा. नंतर जे कानाला हात लावतात त्यांना वाटतं हाती म्हणजे सुपासारखा. नंतर जे शेपूटला हात लावतात त्यांना वाटतं हाती म्हणजे झाडूसारखा. आणि सोंडेला हात लावतात त्यांना वाटतं हाती म्हणजे पाईप सारखा. पण हाती यापैकी कसा आहे का? नाहीये. हाती त्या सगळ्यांचे मिळून एक मिश्रित आहे. त्याप्रमाणे जैन धर्मातच हा सिद्धांत आहे. मला वाटत नाही की इतर कुठल्या धर्मामध्ये एवढा मोठा सिद्धांत चांगल्या प्रकारे वर्णन केलाय. तर हा जो सिद्धांत आहे अनेकांतवाद, हा जर जगाने समजून घेतला तर बरेच प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. आता बघा, आज जगामध्ये इराणवर अमेरिका आणि इस्रायल युद्ध करतात. 165 छोटे लहान मुली त्यांच्यावर तिथे बॉम्ब हल्ला झाला आणि त्या मारल्या गेल्या शाळेमध्ये. तर हे किती धक्कादायक चालू आहे. आणि याचा परिणाम आपल्याला वाटतं की जाऊ दे, तिकडे त्यांचं होते, आपल्याला काय फरक पडतोय. पण काय आहे, एक शायर आहे, त्यांनी सांगितलेली आहे बाबा, लगे की आग जलेंगे कहीं घर, मेरा अकेले का मकान थोडी आहे. म्हणजे आता शेजारच्या घरात चाललंय, उद्या ते आपल्याकडे पण येऊ शकतं. तर ते जर वाचवायचं असेल तर आपल्याला अहिंसा ही त्याचा प्रसार केला पाहिजे. आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख आला तर त्याच्यात मी म्हटलेले, शस्त्राच्या आधारे दुसऱ्यावर विजय मिळवणाऱ्यांना वीर म्हणतात, पण स्वतःवर विजय मिळवणारा काय म्हणतात तर महावीर म्हणतात. तर महावीरांचं मेन सिद्धांत काय आहे बघा, महावीरचा जन्म झाला होता तेव्हा ते राजकुमार होते आणि राजकुमार म्हणून ते छान जगू शकले असते, मस्त राजा झाले असते. पण त्या काळी बघा तुम्ही, विषमता प्रचंड वाजलेली होती. म्हणजे लोक, एक वैदिक ब्राह्मण वर्ग होता तो फक्त स्वतःचं शिक्षण करायचा, लोकांना शिकण्याचा किंवा काही करण्याचा अधिकार नव्हता. तर महावीरांनी ठामपणे त्यांची भूमिका घेतली आणि ते वर्धमान होते, पण त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे ते महावीर झाले. तपस्या करणारे, आघोडी तप करणारे खूप ऋषीमुनी वगैरे झाले. तर महावीरांचं वेगळं पण काय आहे तर महावीरांनी सत्यासाठी भूमिका घेतली आणि त्यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागला. म्हणजे तेव्हा त्यांना तिथालच्या काही लोकांनी देशद्रोही ठरवलं. का तर ते त्या ठराविक व्यवस्थेच्या विरुद्ध बोलत होते, पण तरी त्यांनी भूमिका घेतली. आणि बघा, महावीर कुणाचा अवतार नव्हते. म्हणजे महावीरांनी कधीच स्वतःला अवतार नाही म्हटलेलं. तर ते कुठलाही माणूस स्वतःच्या कर्माने श्रेष्ठ होऊ शकतो असं महावीर म्हणतात. हे आणि तुम्ही बघा की कुठलेही आपले तीर्थंकर बघा, त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला भीती वाटत नाही तर शांत वाटतं, कारण कुठल्याही याच्यात शस्त्र नाही हातामध्ये. पण त्यांनी जगाला जो शांतीचा संदेश दिलाय. म्हणजे काही वर्षापूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, तुम्ही ऐकलं असेल. तर तेव्हा जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांची मीटिंग भरली आणि ते म्हणाले की आता याला काय उपाय आहे, कसं याच्यावर हे करायचं. तर त्याच्या वेळेस काही शास्त्रज्ञांनी मत मांडलं की याला उपाय आहे गांधी विचार. म्हणजे गांधी विचार जर जगाने स्वीकारले तर अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ तुम्ही ऐकला असेल की तो सगळ्यात जास्त मेंदू त्यांनी वापरला होता. पण तो अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतो, जगाने 21व्या शतकाने जगाला 2 देणग्या दिल्या. एक आहे अणुबॉम्ब. अणुबॉम्ब काय करू शकतो, एका मिनिटात सगळं जग संपू शकतो. म्हणजे आज आपण पाकिस्तानवर सुद्धा बॉम्ब टाकला. मी आधी अहिंसा एवढी मानत होतो, मी हिंसेचा समर्थक होतो, काही चुकीची भाषणं ऐकली होती आणि अंधभक्त होतो मी. पण जसं जसं महावीर आणि जैन धर्म गांधीजीवर वाचायला लागलो तशी अंधभक्तीतून बाहेर पडलो आणि तर्कबुद्धीने विचार करायला लागलो. तर आता मला म्हणजे जैन धर्माबद्दल एक महत्वाचं वाटतं, उलट जैन धर्माच्या लोकांनी महावीर स्वतःपुरते मर्यादित नाही ठेवले पाहिजे. मंदिर आणि स्थानक ते जगापर्यंत गेले पाहिजे. नुकताच मी व्हिएतनाममध्ये गेलो होतो, एक आर्थिक नियोजनाचा पुरस्कार भेटला आंतरराष्ट्रीय त्यासाठी. तर व्हिएतनाममध्ये तिथे लोक हे करतात, म्हणजे बुद्धाला मानतात बरेचसे. बुद्ध काही व्हिएतनाममध्ये जन्माला आले नव्हते, पण तिथे का पोहोचले, कारण
विचार त्यांनी खुले ठेवले. तर आपण महावीरांना फक्त मंदिर आणि स्थानक याच्यापुढे मर्यादित न ठेवता त्यांचे विचार कसे खुले करू शकू, सगळ्यांपर्यंत कसे पोहोचवू शकू. कारण जर आज जर ट्रम्पला किंवा त्या इस्रायलचे कोण नेते नाही होय त्यांना जर हे विचार समजले तर ते उगाच जे काही हे चालू आहे ते थांबू शकेल. आणि याचा परिणाम तुमच्यावर पण होतोय ना, गॅसचे पेट्रोलचे सगळ्याचे दर वाढतात आहे. तर तो जर थांबवायचा असेल तर आपल्याला त्यासाठी म्हणजे ते विचार ठिकठिकाणी पोहोचवावे लागतील. ते फक्त आपलं धर्म कर्मकांड तपस्या केली हे केली ते मान्यच आहे, मी पण आठवण वगैरे करतो, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते विचार जगापर्यंत पोहोचवणं. आणि ते जर पोहोचवले तर बुद्धी वापरली पाहिजे. आपण कोणाचा अंधभक्त होता कामा नाही. ते राहुल गांधी असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा कोणी असेल, तर कुठल्याही राजकारणाचे तुम्ही अंधभक्त होऊ नका. लोक मी बघतो आपल्या जैन ग्रुप्स असतात ना, सगळं कोणाचं तरी फॉरवर्ड करत बसतात आणि द्वेष पसरवतात. आणि काही विरोध करायला गेलो ना की लगेच ग्रुप मधून काढून टाकतात, नाही तर म्हणतात तू असा आहे तू तसा आहे. अरे पण आपण जर जैन आहोत तर तुम्ही तर्कबुद्धी वापरली पाहिजे ना. महावीरांनी तेव्हा बुद्धिप्रामाण्यवाद वापरतात, त्यांना त्यावेळी खूप विरोध झाला. पार्श्वनाथवर पण खूप हल्ले झाले होते, पण पार्श्वनाथची भूमिका घेतलं सोडलं नाही, त्यांना देशद्रोही वगैरे ठरवण्याचा प्रयत्न केला होता. तर आजही बघा कुठली सरकार, हिटलरचा जर काळ होता तर हिटलरच्या विरुद्ध जो कोणी बोलायचं तर त्याच्या विरुद्ध ते लोक हे करायचे, म्हणजे त्याला देशद्रोही ठरवायचे. तर आपण बुद्धिप्रामाण्यवाद वापरला पाहिजे. दुसरं म्हणजे मी म्हणेल की क्षमा वीरस्य भूषण. तर मी बघतो की क्षमापना पर्व आलं ना, सगळे एकमेकांना क्षमा पाठवतात, पण अनेक भाऊ भावाशी बोलत नाही. पण तुम्ही नुसते मेसेज पाठवून काय करताय? महावीरांचा संदेश काय होता की एकमेकांशी बोललं पाहिजे. तर ते मेसेज पाठवून नुसता फायदा नाहीये, तर ते भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे आज जगात जे काही चाललंय त्याला उत्तर महावीरांकडे आहे, तर ते आपण विचार करूया. आणि एक मी भारतभर ज्या कॉलेजेसमध्ये गेलो ना तर तिथे एक शपथ देत असतो, तर आपण त्या पंचसूत्रीची शपथ घेऊया. त्याच्या आधी मी एक गैरसमज दूर करू इच्छितो. मागच्याच वर्षी या स्टेजवर मी महावीर जन्म कल्याणाच्या मिरवणुकीत गेलो होतो, तर त्याच्यात आमची संपली ना जन्म कल्याणाची मिरवणूक. तर जे कोणी आयोजक होते किंवा काय होते ते त्या स्टेजवरून म्हणाले की आम्ही अहिंसा पण मानतो आणि हिंसा पण मानतो. धर्मात अहिंसा करतो धर्म पण लिहिलंय आणि हिंसा धर्म तथैवच पण लिहिलंय. तर मी त्यांना चॅलेंज करतो की कुठल्याही धर्मात ना गीतेत लिहिलं ना आगमध्ये लिहिलं कुठंच नाही हे खोटं पसरवणं थांबवलं पाहिजे. अहिंसा परमो धर्म अहिंसा परमो दानम असं लिहिलेलं आहे. हिंसा धर्म तथैवच असं कुठेही लिहिलेलं नाहीये. तर असा खोटा आपल्या धर्माचा प्रचार कोणी करता कामा नये, कारण अहिंसा ही जगात श्रेष्ठ आहे. आईन्स्टाईन जो जगात सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ होता तो मानतो, सगळे मान्य करतात, मग आपण त्याला हिंसेचा आधार का घ्यावा? म्हणजे आपण काय म्हणतात अहिंसकाला वीर असतो काय. तर एक शपथ देत असतो आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये, तर ती आपण घेऊया आणि मग मी थांबतो. तर सगळे हात पुढे करतील, एक मिनिट. तर माझ्यासोबत बोलायचं सगळ्यांनी. मी कधीही कुठलाही मेसेज कुठलीही बातमी सत्य पडताळणी केल्याशिवाय पुढे सांगणार नाही, फॉरवर्ड करणार नाही. हा आपला अनेकांतवादचा सिद्धांत. याच्यामुळे खूप दंगली घडतात. दुसरा आहे 5 नियम देणारे. दुसरा आहे मी कधीही कुठलेही व्यसन करणार नाही. तिसरा आहे हिंसेबद्दल, मी कधीही हिंसा करणार नाही, हिंसेला प्रोत्साहन देणार नाही, जे हिंसा करतात त्यांना देणगी देणार नाही. चौथा आहे मी स्वतःचे आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करेन. कुठल्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडणार नाही. सध्या हे पण खूप प्रमाण वाढलं म्हणून याची एक शपथ. आणि शेवटची आता, मी कधीही कुणालाही नात्यात फसवणार नाही. आम्ही नाते टिकूया नावाची चळवळ चालवतो, त्याच्यातून आम्ही अनेक लोकांचे घटस्फोट थांबवलेत आणि लोकांमध्ये प्रेम पसरवतोय. सध्या जो द्वेष आणि हिंसा प्रचंड वाढत चालली आहे ना, तर त्याला मला वाटतं की प्रेम पसरवणे, सत्य अहिंसा पसरवणे हाच ऑप्शन आहे आणि तो आपण करत राहूया. माझं आपण ऐकलं आणि सोबत शपथ घेतली त्यासाठी धन्यवाद. बोलण्यात काही चूक बोलता क्षमस्व. धन्यवाद.